आपण सरपंचांची यादी घेऊन बसणार आहोत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला शून्य निधी मिळेल असं जाहीर वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केलंय। समित्या पदांवर भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येईल असंही राणे म्हणतात। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आमच्यावर अन्याय झाला असंही नितेश राणे म्हणतात। त्या कर्जाची परतफेड व्याजासह करणार असंही वक्तव्य त्यांनी केलंय। मी पालकमंत्री झाल्यानं काही जण गोव्यात जातायत, तिथेही भाजपचीच सत्ता आहे। महाविकास आघाडी शिवसेना ठाकरेंची गावं आता टार्गेट करा असं नितेश राणे म्हणतात। गाडीत बसवून भाजप प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा असंही ते म्हणतात। उद्धव ठाकरेंनी काय वेगळं केलेलं? मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात माझ्या कणकवली विधानसभेची यादी पाठवायचो, 80 ते 90% यादी हे लोक बदलून टाकायचे, कामं द्यायचे नाही, निधी द्यायचे नाही, असलेली पदं रिजेक्ट करून टाकायचे। हा सगळा अनुभव आम्ही महाविकास आघाडीच्या काळात घेतलाय ना। आमच्या किती लोकांना आतमध्ये टाकलं विचारा। आता कर्ज घेतलं तर परतफेड करायला पाहिजे ना विथ इंटरेस्ट, आहे की नाही? आणि नेमकं आता त्यांचं नशीब एवढं वाईट की मी पालकमंत्री झाला म्हणून खूप लोक तर गोवा पकडायला लागलेले ऐकायला मिळत आहे। प्रॉपर्टी विकताय इथून, पण चिंता करू नका, गोवाचे इथे लांब नाही, गोवाचे पोलीस पण आमचेच आहेत, प्रमुख सावंतांचेच आहेत, बरोबर व्हॅनमध्ये बसून आणू नाशिकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।